नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका। दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिकांच्या विरोधामध्ये आरोप निश्चित। पुढील सुनावणी 19 डिसेंबरला। मुंबई ठाण्यामध्ये सीएनजी पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। महानगर गॅस मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड। 40 ते 45% रिक्षा टॅक्सी बंद। अत्यावश्यक सेवेवर थेट परिणाम। सीएनजी तुटवड्याचा फायदा घेत रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची लूट। नेहमीपेक्षा जास्त भाडं आकारत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप। रिक्षाचालक मनमानी करत असल्याची तक्रार। पालघरमधील साधू हत्याकांडाशी काहीही संबंध नाही। भाजपमधील पक्षप्रवेशाला स्थगिती मिळाल्यानंतर काशीनाथ चौधरींची प्रतिक्रिया। राजकारणाचा त्रास कुटुंबियांना होतोय असं म्हणत चौधरी रडले। अजित पवारांच्या नेत्यांवर आता डिझाईन बॉक्सची नजर। नेते आणि प्रवक्ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार हे आता नरेश अरोरा ठरवणार। माध्यमांना प्रतिक्रिया देताना नेत्यांची कोंडी। दिल्लीतील 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्ब असल्याची धमकी। द्वारका, पटियाला हाऊस, रोहिणी, साकेत कोर्टाला मेलद्वारे धमकी। बॉम्ब शोधक पथकाच्या गाड्या दाखल। दिल्ली स्फोट प्रकरणातील सुसाईड बॉम्बर डॉक्टर उमरचा नवा व्हिडिओ समोर। स्फोटाच्या आधी काही तास आधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तपास यंत्रणांच्या हाती। आशिष शेलारांची उपस्थिती असलेल्या इव्हेंटचा फोटो चित्रेंकडनं ट्विट। वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीवर 48 तास उलटून सुद्धा कारवाई का नाही हे आता समजलं। अखिल चित्रे यांची टीका। वांद्र्यातील संगीत कार्यक्रमात नियम डावलले असतील तर कारवाई होणार। कार्यक्रमात मद्यविक्री झाली का याचा तपास केला जाईल। आशिष शेलारांची प्रतिक्रिया।